शांती. आज आहे 8/11/23ची मुरली. आजचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, देहासहित हे सर्व काही नष्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जुन्या दुनियेचे समाचार ऐकण्याची आवश्यकता नाही. तुम्ही बाबांची आणि वारशाची आठवण करा. प्रश्न आहे, श्रीमतासाठी कोणते गायन आहे? श्रीमतावर चालणाऱ्यांची लक्षणे सांगा. उत्तर आहे, श्रीमतासाठी गायन आहे, जो खिलाएंगे, जो पहनाएंगे, जहाँ बिठाएंगे. तेच करणार. श्रीमतावर चालणारी मुले बाबांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करतात. त्यांच्याकडून नेहमी श्रेष्ठ कर्म होतात. ते कधीही श्रीमतामध्ये आपले मनमत मिक्स करत नाहीत. त्यांच्यामध्ये योग्य आणि अयोग्यची समज असते. गीत आहे, बनवारी रे. ओम शांती. हे गाणे कोणाचे आहे? मुलांचे. काही गाणी अशी देखील असतात ज्यामध्ये बाबा मुलांना समजावतात, परंतु या गाण्यामध्ये मुले म्हणतात की, बाबा आता तर आम्हाला समजले आहे. दुनियेला तर माहीतही नाही आहे की कशी ही खोटी दुनिया आहे. खोटी बंधने आहेत. इथे सर्वच दुःखी आहेत. तेव्हाच तर ईश्वराची आठवण करतात. सतयुगामध्ये तर ईश्वराला भेटण्याची गोष्टच नाही. इथे दुःख आहे तेव्हा आत्म्यांना आठवण येते. परंतु ड्रामा अनुसार बाबा भेटतातच तेव्हा जेव्हा ते स्वतः येतात. बाकी इतर जो काही पुरुषार्थ करतात सर्व व्यर्थ आहे, कारण ईश्वराला सर्वव्यापी मानतात. ईश्वराचा मार्ग चुकीचा सांगतात. जर म्हटले की ईश्वर आणि त्याच्या रचनेच्या आदी मध्य अंताला आम्ही जाणत नाही, तर हे बोलणे खरे आहे. पूर्वी ऋषी मुनी इत्यादी खरे बोलत असत. त्यावेळी रजोगुणी होते. त्यावेळेला खोटी दुनिया म्हणणार नाही. खोटी दुनिया नरक, कलियुग अंताला म्हणतात. संगमयुगावर म्हणणार हा नरक आहे, तो स्वर्ग आहे, असे नाही. द्वापारला नरक म्हणतील. त्यावेळी तरीही रजोप्रधान बुद्धी आहे. आता आहे तमोप्रधान. तर हेल आणि हेवन हे शब्द संगमावर लिहिणार. आज हेल आहे, उद्या हेवन असेल. हे देखील बाबा येऊन समजावून सांगतात. दुनिया जाणत नाही की यावेळी कलियुगाचा अंत आहे. सर्वजण आपापला हिशोब चुकता करून अंतामध्ये सतोप्रधान बनतात. नंतर मग सतो रजो तमोमध्ये यायचेच आहे. ज्यांचा 1-2 जन्मांचाच पार्ट आहे ते देखील सतो रजो तमोमध्ये येतात. त्यांचा पार्टच थोडासा आहे. यामध्ये खूप समज पाहिजे. दुनियेमध्ये तर अनेक मते असणारे मनुष्य आहेत. सर्वांचे मत एकसारखे तर असत नाही. प्रत्येकाचा आपला आपला धर्म आहे. मत आपापले आहे. बाबांचे ऑक्युपेशन वेगळे आहे. प्रत्येक आत्म्याचे ऑक्युपेशन वेगळे आहे. धर्मसुद्धा वेगळा आहे. तर त्यांच्यासाठी स्पष्टीकरण देखील वेगळे पाहिजे. नाव, रूप, देश, काळ सर्वांचे वेगळे आहे. दिसून येते अमक्याचा हा धर्म आहे. हिंदू धर्म तर सर्वजण म्हणतात, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येकजण भिन्न भिन्न आहेत. कोणी आर्य समाजी, कोणी संन्यासी, तर कोणी ब्रह्म समाजी आहेत. संन्यासी इत्यादी जे कोणी आहेत त्या सर्वांना हिंदू धर्माचे मानतात. आपणही जर असे लिहिले की आम्ही ब्राह्मण धर्माचे आहोत किंवा देवता धर्माचे आहोत, तरीसुद्धा ते हिंदू धर्मामध्येच गणतात, कारण दुसरा कोणता सेक्शनच त्यांच्याजवळ नाही आहे. तर प्रत्येकाचा फॉर्म वेगवेगळा केल्यावर माहीत होईल. दुसऱ्या कोणत्या धर्माचा असेल तर या गोष्टींना मानणार नाही. मग त्यांना एकत्रित समजावून सांगणे कठीण आहे. ते तर समजतील की
हे तर आपल्याच धर्माची महिमा करतात. यांच्यामध्ये द्वैत आहे. समजावून सांगणारी मुले देखील नंबरवार आहेत. सर्वच एकसारखे तर नाहीत, म्हणून महारथींना बोलावतात. बाबांनी समजावून सांगितले आहे, माझी आठवण करा, माझ्या श्रीमतावर चाला. यामध्ये प्रेरणा इत्यादीची काही गोष्ट नाही. जर प्रेरणेद्वारे काम झाले तर मग बाबांना येण्याची गरजच नाही. शिवबाबा तर इथे आहेत, तर त्यांना प्रेरणेची काय गरज आहे? हे तर बाबांच्या मतावर चालायचे असते, प्रेरणेची गोष्ट नाही. काही संदेशी संदेश घेऊन येतात, त्यामध्ये सुद्धा खूप मिक्स होते. संदेशी तर सर्व एकसारख्या नाहीत. मायेचा खूप हस्तक्षेप होतो. दुसऱ्या संदेशीद्वारे व्हेरीफाय अर्थात पडताळून पाहावे लागते. बरेच जण तर म्हणतात, आमच्यामध्ये बाबा येतात, मम्मा येते आणि मग स्वतःचे वेगळे सेंटर उघडून बसतात. मायेची प्रवेशता होते. ही खूप समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. मुलांना खूप सेन्सिबल अर्थात समजूतदार बनायला हवे. जी सर्व्हिसेबल अर्थात सेवायोग्य मुले आहेत, तीच या गोष्टींना समजू शकतात. जे श्रीमतावर चालत नाहीत, ते या गोष्टींना समजणार नाहीत. श्रीमतासाठी गायन आहे की, आप जो खिलाएंगे, जो पहनाएंगे, जहाँ बिठाएंगे वह करेंगे. असे कोणी मग बाबांच्या मतावर चालतात, कोणी मग दुसऱ्यांच्या मताच्या प्रभावामध्ये येतात. कोणती वस्तू मिळाली नाही, कोणती गोष्ट पसंत आली नाही तर लगेच बिघडतात. सर्वच मुले थोडीच एकसारखी सपूत मुले असू शकतात. दुनियेमध्ये तर अनेकानेक मते असणारे आहेत. अजामिल सारखे पापी आत्मे गणिका खूप आहेत. हे देखील समजावून सांगावे लागते की ईश्वराला सर्वव्यापी म्हणणे चुकीचे आहे. सर्वव्यापी तर 5 विकार आहेत. म्हणून बाबा म्हणतात, ही आसुरी दुनिया आहे. सतयुगामध्ये 5 विकार असत नाहीत. म्हणतात, शास्त्रांमध्ये ही गोष्ट अशी आहे, परंतु शास्त्रे तर सर्व मनुष्यांनी बनविली आहेत. तर मनुष्य उच्च झाले की शास्त्र? जरूर ऐकविणारे उच्च झाले ना. लिहिणारे तर आहेत मनुष्य. व्यासांनी लिहिले, परंतु ते देखील मनुष्य होते ना. हे तर निराकार बाबा बसून समजावून सांगत आहेत. धर्मस्थापकांनी जे येऊन ऐकवले त्याचे नंतर मग शास्त्र बनते. जसे गुरु नानकांनी ऐकवले, नंतर ग्रंथ बनतो. तर ज्याने ऐकवले त्याचे नाव झाले. गुरु नानकांनी सुद्धा त्यांची महिमा गायली आहे. सर्वांचे पिता ते एक आहेत. बाबा म्हणतात, जाऊन धर्मस्थापन करा. हे बेहदचे बाबा म्हणतात, मला तर कोणी पाठविणारा नाही आहे. शिवबाबा स्वतः बसून समजावून सांगतात. ते आहेत मेसेज घेऊन येणारे. मला कोणी पाठविणारा नाही आहे. मला मेसेंजर अथवा पैगंबर म्हटले जाणार नाही. मी तर येतोच मुलांना सुख शांती देण्यासाठी. मला कोणी सांगितले नाही. मी तर स्वतःच मालक आहे. मालकाला सुद्धा मानणारे असतात, परंतु त्यांना विचारले पाहिजे की तुम्हाला मालक याचा अर्थ कळला आहे? तो मालक आहे, आम्ही त्यांची मुले आहोत, तर जरूर वारसा मिळाला पाहिजे. मुले म्हणतात, आमचे बाबा, तर पित्याच्या संपत्तीचे तुम्ही मालक आहात. माझे बाबा असे मुलेच म्हणतील. माझे बाबा तर मग बाबांचे धनसुद्धा माझे. आता आपण काय म्हणतो? आमचे शिवबाबा. बाबा देखील म्हणतील, ही माझी मुले आहेत. बाबांकडून मुलांना वारसा मिळतो. बाबांकडे प्रॉपर्टी असते, तर बेहदचे बाबा आहेतच स्वर्गाचे रचयिता. भारतवासियांना सुद्धा प्रॉपर्टी कोणाकडून मिळते? शिवबाबांकडून. शिवजयंती सुद्धा साजरी करतात.
शिवजयंतीच्या नंतर मग होईल श्रीकृष्ण जयंती, मग श्रीराम जयंती. बस मम्मा बाबांची जयंती किंवा जगदंबेची जयंती असे तर कोणी गात नाहीत. शिवजयंती नंतर मग राधे कृष्णाची जयंती आणि मग राम सीतेची जयंती. जेव्हा शिवबाबा येतील तेव्हा शूद्र राज्याचा विनाश होईल. हे रहस्य देखील कोणालाही समजत नाही. बाबा बसून समजावून सांगतात. ते येतात जरूर, पित्याला का बोलावतात? श्रीकृष्णपुरी स्थापन करण्यासाठी. तुम्ही जाणता शिवजयंती खरोखर होते. शिवबाबा नॉलेज देत आहेत. आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होत आहे. शिवजयंती आहे मोठ्यात मोठी जयंती. नंतर आहेत ब्रह्मा विष्णू शंकर. आता प्रजापिता ब्रह्मा तर मनुष्य सृष्टीवर आहेत. मग रचनेमध्ये मुख्य आहेत लक्ष्मी नारायण. तर शिव आहेत मातपिता. नंतर मग मातपिता ब्रह्मा आणि जगदंबा सुद्धा येतात. या समजून घेण्याच्या आणि धारण करण्याच्या गोष्टी आहेत. सर्वात अगोदर हे समजावून सांगायचे आहे की बाबा परमपिता परमात्मा पतितांना पावन करण्यासाठी येतात. ते नावारूपापासून वेगळे असते तर त्यांची जयंती कशी होऊ शकली असती? गॉडला पिता म्हटले जाते. पित्याला तर सर्वजण मानतात. निराकार आहेच आत्मा आणि परमात्मा. आत्म्यांना साकार शरीर मिळते. या खूप समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्याने काहीच शास्त्र इत्यादी वाचलेली नाही आहेत तर त्याच्यासाठी आणखीनच सोपे आहे. आत्म्यांचे पिता ते परमपिता परमात्मा स्वर्गाची स्थापना करणारे आहेत. स्वर्गामध्ये असते राजाई, तर जरूर त्यांना संगमावर यावे लागेल. सतयुगामध्ये तर येऊ शकत नाहीत. ते प्रारब्ध तो 21 जन्मांचा वारसा संगमावरच प्राप्त होतो. हे संगमयुग आहे ब्राह्मणांचे. ब्राह्मण आहेत शिखा अर्थात शेंडी. नंतर आहे देवतांचे युग. प्रत्येक युग 1250 वर्षांचे आहे. आता 3 धर्म स्थापन होतात, ब्राह्मण, देवता, क्षत्रिय. कारण मग अर्धा कल्प कोणताही दुसरा धर्म नसतो. सूर्यवंशी चंद्रवंशी पूज्य होते, मग पुजारी बनतात. ते ब्राह्मण तर तऱ्हेतऱ्हेचे असतात. आता तुम्ही चांगली कर्म करत आहात, ज्याचे मग सतयुगामध्ये प्रारब्ध प्राप्त कराल. बाबा चांगली कर्म शिकवितात. तुम्ही जाणता आम्ही श्रीमतावर जशी कर्म करू, इतरांना आपसमान बनवू, तर त्याचे प्रारब्ध आम्हाला मिळणार. आता संपूर्ण राजधानीची स्थापना होत आहे. आदी सनातन देवी देवता धर्माची राजधानी असते. इथे आहे प्रजेचे प्रजेवर राज्य. पंचायती राज्य आहे. अनेक पंच आहेत. नाही तर 5 पंच असतात. इथे तर सगळेच पंच आहेत. ते देखील आज आहेत तर उद्या नाहीत. आज मिनिस्टर आहेत, उद्या त्यांना काढून टाकतात. ॲग्रीमेंट करून मग कॅन्सल करतात. हे आहे अल्पकालीन क्षणभंगूर राज्य. कोणालाही काढून टाकायला वेळ लावत नाहीत. किती मोठी दुनिया आहे. वृत्तपत्रांमधून काही ना काही माहिती मिळते. इतकी सारी वर्तमानपत्रे तर कोणी वाचू शकत नाही. आपल्याला या दुनियेच्या समाचाराची आवश्यकताच नाही. हे तर जाणता की देहासहित या दुनियेमधील सर्व काही नष्ट होणार आहे. बाबा म्हणतात फक्त माझी आठवण करा तर तुम्ही माझ्याजवळ याल. मृत्यूनंतर सगळे साक्षात्कार होतील. शरीर सोडून मग आत्मा भटकते सुद्धा. त्यावेळी देखील हिशोब अर्थात कर्मभोग भोगू शकतात. सर्व साक्षात्कार होतो. आतल्या आत साक्षात्कार करतात. भोग भोगतात. खूप पश्चाताप करतात की आम्ही उगीच असे केले. पश्चाताप होतो ना. कोणी जेल बर्ड असतात
ते म्हणतात जेलमध्ये जेवण तर मिळेल, म्हणजे खाण्याशी मतलब असतो, बाकी इज्जतीची पर्वासुद्धा करत नाहीत. तुम्हाला तर काहीच त्रास नाहीये. बाबा आहेत तर बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. असे देखील नाही की कोणाला दुःख देतील, ते तर आहेतच सुखदाता. आज्ञाधारक मुले तर म्हणतील, बाबा जे तुम्ही डायरेक्शन द्याल, तुम्ही से बैठू हे शिवबाबांसाठी गायलेले आहे. भागीरथ किंवा नंदीगण देखील प्रसिद्ध आहेत. लिहिलेले आहे ना, मातांच्या डोक्यावर कलश ठेवला, ते मग गाय दाखवतात. काय काय गोष्टी बनवल्या आहेत. या दुनियेमध्ये कोणी एव्हर हेल्दी असू शकत नाही. अनेक प्रकारचे रोग आहेत. तिथे कोणताही रोग नाहीये आणि ना कधी अकस्मात मृत्यू होत. वेळेवर साक्षात्कार होतो. वृद्धांना तर आनंद होतो. जेव्हा वृद्ध होतात तेव्हा आनंदाने शरीर सोडतात. साक्षात्कार होतो की मी जाऊन छोटे बाळ बनणार. आता तुम्हा तरुणांना सुद्धा इतकी खुशी आहे की आम्ही शरीर सोडून जाऊन प्रिन्स बनणार. मुले असोत अथवा तरुण असोत, मरायचे तर सर्वांनाच आहे ना. तर सर्वांना हा नशा राहिला पाहिजे की आम्ही जाऊन प्रिन्स बनणार. जरूर जेव्हा सर्व्हिस कराल तेव्हाच तर बनाल. खुशी झाली पाहिजे. आता आपण जुने शरीर सोडून बाबांकडे जाणार. बाबा मग मला स्वर्गामध्ये पाठवणार. सेवा केली पाहिजे. मुलांनी गाणे ऐकले. बासरीवाला श्रीकृष्ण तर नाही आहे. मुरली तर बऱ्याच जणांकडे असते. अतिशय सुंदर वाजवतात. या ठिकाणी त्या लाकडी मुरलीची गोष्ट नाहीये. तुम्ही तर म्हणता श्रीमत एक बाबाच देतात. जोपर्यंत कोणी संतान बनणार नाही तोपर्यंत या गोष्टी समजू सुद्धा शकणार नाही. आणि यामध्ये मग श्रीमतावर चालण्याची गोष्ट आहे. आपल्या मतावर चालल्याने थोडेच उच्चपद प्राप्त करू शकाल. बाबांना जे जाणतात ते बाबांचा परिचय इतरांना सुद्धा देतील. पित्याचा आणि रचनेचा परिचय द्यायचा आहे. जर कोणाला बाबांचा परिचय देत नाहीत तर जणू ते स्वतःच जाणत नाहीत. आपल्याला जर नशा चढला आहे तर इतरांना देखील चढवायचा आहे. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, श्रीमतावर नेहमी श्रेष्ठ कर्म करायची आहेत. दुसऱ्यांच्या मताच्या प्रभावामध्ये यायचे नाही. सपूत बनून प्रत्येक आज्ञेचे पालन करायचे आहे. जी गोष्ट समजत नाही त्याची जरूर पडताळणी करायची आहे. दुसरा पॉइंट आहे, नेहमी या नशेमध्ये किंवा खुशीमध्ये राहायचे आहे की मी हे जुने शरीर सोडून प्रिन्स बनणार. नशेमध्ये राहून ईश्वरीय सेवा करायची आहे. आजचे वरदान आहे, निंदकाला देखील आपला मित्र समजून सन्मान देणारे ब्रह्मा बाप समान मास्टर रचयिता भव. निंदकाला देखील आपला मित्र समजून सन्मान देणारे ब्रह्मा बाप समान मास्टर रचयिता भव. स्पष्टीकरण आहे, ज्याप्रमाणे ब्रह्मा बाबांनी स्वतःला विश्व सेवाधारी समजून प्रत्येकाला सन्मान दिला, सदैव मालेकम सलाम केला, असा कधीही विचार केला नाही की जर कोणी सन्मान दिला तर मी देईन. निंदकाला सुद्धा आपला मित्र समजून सन्मान दिला. असे फॉलो फादर करा. सन्मान देणाऱ्यालाच फक्त आपले समजू नकात, परंतु अपशब्द बोलणाऱ्याला देखील आपले समजून सन्मान द्या. कारण संपूर्ण दुनियाच तुमचा परिवार आहे. सर्व आत्म्यांचे मूळ तुम्ही ब्राह्मण आहात. त्यामुळे स्वतःला मास्टर रचयिता समजून सर्वांना सन्मान द्या.
तेव्हा देवता बनाल. स्लोगन आहे, मायेला कायमचा निरोप देणारेच बाबांच्या शुभेच्छांचे पात्र बनतात. मायेला कायमचा निरोप देणारेच बाबांच्या शुभेच्छांचे पात्र बनतात. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.